उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्र विमान प्रवास आज केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र प्रवास पाहायला मिळाला। प्रवासी विमानात यावेळी अनेक जण दिसून येतात। आदित्य ठाकरेंसोबतच अनिल देसाई, संजय राऊत देखील या विमानात पाहायला मिळाले। तर राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले उलथापालथ पाहता पुन्हा काही नवी समीकरणं जन्माला येत आहेत का याची चर्चा या एकत्र प्रवासाच्या निमित्ताने समोर येते। दरम्यान सुषमा अंधारे आणि रोहित पवार यांनी दोघांच्याही एकत्र प्रवासासंदर्भात काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली, बघूया। एकीकडे पंतप्रधानांपासून सगळे नेते सांगत आहेत की इंधन बचत करा आणि म्हणून खाजगी विमानांनी किंवा स्वतंत्र गाड्यांनी प्रवास करणे टाळा। यात सगळ्याचा परिणाम म्हणून जर कदाचित नेते सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसारखा एका विमानातनं प्रवास करत असतील तर त्यावरून वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येण्याचे काहीच कारण नाही। फार तर एकत्रित प्रवास करणे यामागे राष्ट्रहित हेच कारण असू शकते, यापेक्षा काही नाही। कदाचित विमानाचं जे पेट्रोल अतिशय महाग झालेलं आहे, पूर्वी 100 रुपयाला मिळायचं, आता 180 रुपयाला आहे। त्यामुळे कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हे दोन नेते तिथं करत असावेत। आता आज चर्चा काय झाली आम्हाला कसं कळणार, कारण मोदी साहेबांनी सांगितले पैसे कमी वापरा, त्यामुळे एकाच विमानाने जात असताना कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हा झाला असावा। पण शेवटी प्रवास करत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी होत असतील, पण दुसरं काही चर्चा झाली असेल असं मला तरी वाटत